नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 विषयी पाहू शकता। बघा, पेसा भरतीचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे। वेळापत्रकाची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूनच घेणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचे आहे। तर बघा, पेसा भरतीच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता, जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 जिल्हा परिषद भरती प्रक्रिया 2023 मध्ये आतापर्यंत विविध संवर्गातील परीक्षा पार पडलेल्या आहेत। यापुढील अंतिम टप्प्यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका, पर्यवेक्षिका या संवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदांसाठी व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष 40%, आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी संवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। तर बघा, पेसा क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी बिगर पेसा क्षेत्रातील जी काही पद आहेत त्या पदांचा या ठिकाणी हे वेळापत्रक आहे। आता बघा, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुमच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या जुलैपासून सुरू होऊ शकतात किंवा जुलैमध्ये होऊ शकतात। तर बघा, जुलै महिन्यामध्येच तुमच्या या ठिकाणी परीक्षा होणार आहेत। आता सर्वांनी लवकरात लवकर त्या ठिकाणी तयारीला लागायचं, अभ्यासाला लागायचं आहे। नुसार आपण या ठिकाणी तारखा देखील पाहूया। तर बघा, पहिलं पद आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका, 18 जुलै 2024 रोजी परीक्षा असणार आहे। आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला 19 जुलैला परीक्षा असेल। आरोग्यसेवक पुरुष 40% साठी 22 व 23 जुलैला परीक्षा असणार आहे। आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी 23 व 24 जुलैला परीक्षा असेल। कंत्राटी ग्रामसेवकसाठी 25, 29 व 30 जुलै 2024 रोजी परीक्षा होणार आहे। आता बघा, हे जे काही वेगवेगळे परीक्षा केंद्र व शिफ्ट बाबत यथावकाश कळवण्यात येणार आहे, म्हणजेच लवकरच तुम्हाला शिफ्टबाबत आणि परीक्षा केंद्रांबाबत कळवण्यात येणार आहे। त्याचबरोबर हे जे काही वेळापत्रक आहे, तर बघा, ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे परंतु बिगर पेसा क्षेत्रातील पद आहेत त्या ठिकाणचं वेळापत्रक आहे 18 जुलै ते 30 जुलैपर्यंत तुमच्या परीक्षा या ठिकाणी चालणार आहेत। आता बघा, भरपूर विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत होते की पेसा क्षेत्राच्या वेळापत्रकाबाबत काय अपडेट आहे। तर बघा, तुम्हाला सांगितलं होतं जुलैमध्ये तुमच्या परीक्षा त्या ठिकाणी होऊ शकतात, जुलैमध्येच तुमच्या परीक्षा होणार आहेत। वेळापत्रक देखील आलेलं आहे आणि सर्वच ज्या काही झडपी आहेत त्या झडपींचं वेळापत्रक अशाच पद्धतीने असणार आहे। तर अपेक्षा आहे तुम्हाला हे जो काही व्हिडिओ तो आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।